गोविंद यांनी हे विसरून चालणार नाही. नक्की चांगली डिफेन्स केले असं आपण म्हणू शकतो आपण वडूनगर संघाच्या गोलंदाजाने. आणि खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द मॅच त्याला दिली. खूप चांगलं वाटलं. खऱ्या अर्थाने मन जिंकली दोरकरनं. त्यामध्ये शेवटच्या मोमेंटला थोडंसं निराश केलं प्रेक्षकांना आणि सर्व प्रेक्षक देखील निराश होऊन गेले आई गावदेवी रांजोली टीम संघाचे. चला सामन्याला सुरुवात. एकता मिजाल प्रशांत म्हात्रे गोलंदाज आपल्या तयारीमध्ये आहे. पॉवर प्लेचं षटक दोन्ही संघांसाठी फार महत्वाचं आहे. आमचे पंच भाऊ पाटील देखील युट्यूबशी जोडले गेलेत आणि पंचांना त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. खास करून सुनील म्हात्रे, सुरेश गरत आणि खास करून अल्पेश गायकवाड यांच्याशी चर्चा करत आहेत. पंचांनी आता ग्रीन सिग्नल दाखवायचं आहे आणि मॅचला सुरुवात. यस, मॅच सुरू झाली आहे आणि वेल सेट केलेला आहे. 3:55 झालेले आहेत आणि पहिला चेंडू प्रशांत म्हात्रे गोलंदाज राईट ऑन द विकेट. पहिला चेंडू ऑन साईडला. शतरक्षक आहे तिथे. दीपक मुकादम चुकी करणार नाहीये. बिग विकेट, प्राइज विकेट. पहिला चेंडू गोल्डन विकेट मिळाली उमेश. खूप चांगली झेल पाहायला मिळाली आणि पहिला विकेट स्वस्त्यामध्ये आउट झाले महेश काबूकर. खाताही न खोलता दगडमध्ये परतीचा प्रवास पाहायला मिळतो. न्यू बॅटर राजा पाटील मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वर. पहिल्या चेंडूवर एक थोडीशी अडचण निर्माण केली आहे विक्रम स्पोर्ट्स वडूनगर टीम संघाने. डाकुरी आताचा एक जबरदस्त खेळाडू आहे राजेश पाटील. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता. या सामन्यामध्ये थोडंसं ओपनिंग पेअर मध्ये बदल केला गेला आहे वडूनगरच्या. कारण भिरू याला सलामीला पाठवलं, राजा याला क्रमांक 3 वर ठेवलेला आहे. याचं कारण एवढंच आहे की प्रशांत म्हात्रेची जी गोलंदाजी आहे त्यामुळेच नक्की हे प्लॅनिंग केलं असावं. नक्कीच नक्कीच. वन डाऊन पोझिशन मध्ये पाहतो आपण राजेश पाटीलला. गोलंदाज प्रशांत म्हात्रे आपल्या खेळाची कळा दाखवत असताना खूप चांगली सुरुवात झाली आहे चिरोबा स्पोर्ट कोण संघाच्या माध्यमातून. घरच्या मैदानावर घरच्या स्पर्धेमध्ये खेळताना हिला का अमार आहे, धमाका बी अमार आहे. पहिला धमाका झाला विकेट ना. पुढचा चेंडू, फुलटा चेंडू, फायदा घेता आला नाहीये. शतरक्षक आहे तिथे. वेगाने चालले चेंडू मागे. एक धाव झालीये. दुसरं धाव देखील पूर्ण होत आहे. थ्रो चांगला आला होता. 2 धावा पूर्ण करताना आपण राजेशला 2 धावांनी खातं ओपन होत आहे. नक्कीच फुलटॉस चेंडू होता. हवा त्याचा फायदा उचलताना कारण राजाकडे असे स्ट्रोक आहेत. चेंडू सीमा पर तो पाठवू शकतो, परंतु यावेळेस मात्र त्याच्या बॅटला चेंडू तितकासा चांगला संपर्क झाला नाहीये. तरी सुद्धा 2 धावा त्याला मिळतात. नक्कीच. पुढचा चेंडू प्रशांत म्हात्रे यांचा. हुक करायचं होतं. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. इलेक्स्टमच्या बाहेर. सुनील म्हात्रे सर आमच्याकडे बोलतात वाईटचा इशारा. जय हनुमान गोवे टीमचे कॅप्टन आल्याची रिपोर्ट करायची आपण आणि पूर्ण तयारीमध्ये राहायचं आपण. धाव संख्या 3 आहे. एक्स्ट्रा धाव आले उमेश. पहिल्या ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा धाव आलेले तरी पण चांगली गोलंदाजी आतापर्यंत. जरी जे बॉल चेंडू टाकलेले आहेत त्याच्यामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी झालेली आहे प्रशांत म्हात्रेच्याकडून. नक्कीच. जेव्हा विकेट मिळतो तेव्हा मनोधैर्य वाढतो गोलंदाजाचा आणि विकेट टेकर गोलंदाज आहे त्याला विकेट मिळालाय. पुढचा चेंडू ओरपी चेंडू. फायदा घेता आला नाही. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतायत आणि लेग स्टंपच्या बाहेर वाईटचा इशारा येत आहे. समोर कोण आहे याला महत्व नाही असं प्रशांतला देखील वाटतंय. मात्र वारंवार 2 वाईट देखील गेलेत. नक्कीच वेग वाढवण्याचा प्रयत्न करत. मला तर वाटतं वेगावर जास्त लक्ष दिलेलं आहे त्याच्यामुळे नियंत्रण सुटलेलं आहे. नक्कीच नक्कीच. नियंत्रण कायम ठेवावं लागेल गोलंदाजाला. प्रशांत म्हात्रे पाहूया. षटकार चौकाराची हॅट्रिक होत असते. वाईटच्या हॅट्रिकवर आहे गोलंदाज. मात्र आता चेंडू हवेमध्ये. दुसऱ्या प्रयत्नामध्ये ही झेल सुटली गेली आहे आणि देवेन मुकादम देखील तिथून निराश पावलाने आलेले चेंडू घेऊन पुढे. कारण झेल झाली असती दबाव बनला असता. कायम असा दबाव. झेल राजेश याचा होता. कारण राजेश याने या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी. पहिल्या मॅचमध्ये 47 त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये 19 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आहेत. तर त्याचा झेल सोडणे हे खूप मला वाटते
येणाऱ्या काही षटकामध्ये आपल्याला त्याचा परिणाम दिसून येईल. नक्कीच नक्कीच एखादा जीवनदान मिळतो जेव्हा खेळामध्ये, तेव्हा त्या जीवनदानाचा भरपूर फायदा घेत असतो फलंदाज, आणि इथे त्याच प्रकारचा खेळ झालाय. गोलंदाजी करताना प्रशांत म्हात्रे पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. बिरूचा विकेट मिळेल का? बाई नाही के चुकी होणार नाहीये. धक्का क्रमांक दुसरा लागलाय टीम विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाला. बिरू बॅक टू डग आउट. आणि चांगल्या चांगल्या क्रीडानगरीमध्ये तुम्ही जाता, समालोचक करता, तिथे एक चांगलं आयोजन असतो, चांगला व्यासपीठ असतो आणि सुंदर असं क्रीडांगण असतो. कसं फील करता तुम्ही या दुनियामध्ये, कॉमेंट्रीच्या दुनियामध्ये? कारण की पहा, आपण फक्त प्रत्येकाचं नाव घेऊ शकतो, उल्लेख करू शकतो, रिस्पेक्ट आपण पाहुण्यांची नेहमी करत असतो. आता ॲज अ कॉमेंटर आपण भिवंडीमध्ये असे भरपूर कॉमेंटर आहोत जिथे बोलवलं तर जायला लागतो, नाही बोलवलं तर मग घरी बसावं लागतं किंवा कामावर जायला लागतो. तर 2 वर्ष झाले मी कॉमेंट्री क्षेत्रामध्ये उतरलेलो आहे, कॉमेंट्री करतोय. प्रथम मी कबीर निर्मल ही माझी पहिली स्पर्धा होती. त्यानंतर बऱ्याच स्पर्धा मी केल्या, अल्पितच्या माध्यमातून, कालीराम केने असतील, मोहनदादा असतील, यांच्या मनोज ठाकरे असतील, यांच्या माध्यमातून बऱ्याच स्पर्धा केल्या. आणि आज संदेश वखारे असतील, संदेश पाटील यांच्या माध्यमातून इथे आलेलो आहे. तर इथे मी पहिला वेळ, माझा पहिलीच टुर्नामेंट आहे कोणगावात. मला एक ग्राउंड सुद्धा माहीत नव्हतं, मी पुढे निघून गेलेलो. पण इथे आलो, मी बघितली ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे क्रीडांगण आहे, अतिशय सुरेख अशी खेळपट्टी. आणि मला इथे आल्यावर खूप बरं वाटलं, कारण बरीचशी लोक ओळखीची भेटली. रीलवाला चालले अशी बोलली, बरं वाटलं जरा. असंच असतो, असे जेव्हा आपले परिचयचे, आपले ओळखीचे जेव्हा मिळतात तेव्हा चांगलं वाटतं. आणि गेले मी मागच्या 4 वर्षापासून या क्रीडांगणावर मी नेहमी येतो आणि चांगलं समालोचन करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून देवेन मुकादम न चुकता मला कॉल त्यांचा असतो आणि आज त्यांच्या मुलं मी इथे समालोचन करतोय. आणि असंही पोटीप्लच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये सध्या मीच आहे, कारण आवर्जून बोलवत आहेत, जाणं देखील आम्हाला चांगलं वाटतं. दिनेश भोईर पहिला चेंडू कट केलाय, गॅप मध्ये नो चान्स. राजेंद्र पाटील धावून किती धावणार आहे? चेंडू वेगाने चाललाय आणि येतोय हा खणखणी चौकार.
नक्कीच या फटका मारताना मात्र राजेश यांनी स्वतःच्या डोक्याचा वापर केला आणि गोलंदाजाच्या वेगाचा वापर केला. क्या बात आहे. दिनेश विकेटच्या हॅट्रिकसाठी नाना गुंदे यांच्यामध्ये करून 555 रुपयाचं पारितोषिक आहे. अमर स्पोर्ट कासने टीमचे नाना गुंदे यांनी 555 रुपये पारितोषिक ठेवलेला आहे विकेटच्या हॅट्रिकसाठी. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच प्रकारे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. आता तिथे निशांत होता म्हणून तो स्ट्रोक बनला नाही असं म्हणूया आपण. तर इथे चेंडू डॉट येते चौकारानंतर. धावसंख्या झाली अल्पेश संख्येत आहे 11 धाबा. धाबा बनवाव्या लागतील 40+ उमेश चांगल्या धावा म्हणू शकता आपण. या ग्राउंडवर 40+ चांगली धावसंख्या 50 ही निघू शकतात कारण वडोनगर संघाची बॅटिंग खूप चांगली आहे. लोअर फुलटा चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये. ओ माय गॉड काय झेल पाहायला मिळाली. सुंदर अशी झेल पाहायला मिळाली. तिथे होते काय झेल पकडली आहे. क्रिकेटचं समीकरण आहे उमेश, तुम्ही जेवढी चांगली फिल्डिंग करणार तेवढा बेनिफिट गोलंदाजाला मिळला जातोय. आणि खऱ्या अर्थाने जर विचार केला आपण मेन फलंदाज आउट झालाय. यस बॅटर राजेश पाटीलचं विकेट मिळालाय. टाळ्यांचं सेलिब्रेशन देखील आपण बघितलंय. लो फुलटॉस चेंडू होता त्याला विन विकेटच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न केला होता. ताकद ही झोकली होती परंतु क्षेत्ररक्षक तिकडे दक्ष होते आणि एक चांगला झेल गणेश भोईर यांच्या मार्फत घेण्यात आला. एक चांगली महत्वाची विकेट इथे वडोनगर संघाची पडलेली आहे. राजेश उमेशदा असंही म्हणू शकता आपण की महत्वाच्या मॅच मध्ये निराश केलं राजेशने. विकेट आली आहे थोडासा दबाव. पुन्हा एकदा 3 विकेट झालेत आतापर्यंत चांगले तर महत्वाचे 3 फलंदाज भिरू त्याच्यानंतर महेश काबूकर आणि आता राजेश हे 3 महत्वाचे फलंदाज त्यांचे बाद झाले. अजूनही संदीप पाटील मैदानात आहेत. तोपर्यंत आशा पल्लवीत आहेत मोठ्या स्कोरच्या वडोनगर संघाच्या. नक्कीच डेंजर मॅन आपण पाहतो. कॅप देखील त्या रेड कलरचीच आहे. डेंजर मॅन फिल्डिंग पाहायला मिळाली गणेश भोईर यांच्या माध्यमातून. नवीन बॅटर संदीप पाटील गेला. मजबूत काटेकी बल्लेबाज आहे मात्र समोर देखील तगडा गोलंदाज आहे दिनेश भोईर. विकेट घेतला आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडूला खेळला गेलाय. स्ट्रोक बनवलाय ऑफ साइडला कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक आहे फिल्डिंग आहे मात्र 2 धावा कंप्लीट करताय. फिल्डिंग चांगली आली मात्र 2 धावा त्याहून वेगाने पूर्ण केले आहेत. रनिंग बिटवीन विकेट फार चांगली आहे. धाव संख्या होती धाव फलकावर 13 धावा. दुसऱ्या षटकाला सुरुवात झालेली आहे. 13 धावा अजूनही धाव फलकावर आहेत. इथे संदीप पाटील याचं खेळपट्टीवर आणणं खूप गरजेचं आहे. नक्कीच नक्कीच धावा बनवणं फार महत्वाचं आहे मात्र दिनेश भोईर थांबून देईल तेव्हा. अरे अजूनही विकेट आलाय. बॅटची एज घेऊन सर विकेट किपरच्या हातामध्ये. झेलच्या स्वरूपात अजून एक धक्का लागलाय टीम वडोनगर संघाला. संदीप बॅक टू डगआउट. क्षेत्र सुरू झालेला आहे आणि आता पूर्णपणे 4 झाली टीम चेरव कोण का नंबर 1 रँक करत आहे कारण की त्यांचा सराव इम्पॉर्टंट आहे. ते सकाळी 6 वाजता मैदानावर पोहोचतात 7 वाजेपर्यंत कसरत करतात आणि जेव्हा 7 वाजता तेव्हा अगदी सूर्यनारायण हळूहळू बाहेर येतो तेव्हा त्यांचा सराव सुरू होतो आणि प्रत्येक जण 9 ते 9:30 वाजता घरी जातो. इतका कसरत ते करत असतात म्हणून हा नंबर 1 आपण पाहते चेरोबा कोण संघाला. कुठल्याही खेळामध्ये सराव खूप महत्त्वाचा आहे. कबड्डी असो क्रिकेट असो खो खो असो सराव तुम्ही कराल तेव्हा तेवढा चांगला खेळ तुमच्या मार्फत पाहायला मिळेल आणि घरचं मैदान आहे नक्कीच ॲडव्हान्टेज आहे कोण संघाला. म्हणून वडोनगरचे यशवंत पाटील म्हणत असतात की घरचा तो घरचा. पण सध्या वडोनगर संघ थोडासा अडचणीमध्ये कोणगावच्या घरच्या मैदानावर. दिनेश भोईर शेवटचा चेंडू षटकातील. शेवटचा चेंडू हलक्या ध्याने फक्त पोर्स केला होता. समोर खेळायचा होता मात्र शेवटच्या मोमेंटला हा चेंडू आपण पाहतोय गणेश आणि दिनेश. नक्की चेंडू कोणी पकडला. गणेशने पकडलाय. दिनेश मुकादम यांचा देखील प्रयत्न होता तिथे तर ठीक आहे आता गणेशने पकडलाय तर थ्रो देखील त्यांनीच केलाय. तर 2 धावा शेवटच्या चेंडूवर 2 षटकांचा खेळ समाप्त.
धावा झालेल्या आहेत, म्हणजेच अल्पेश सांगत आहे 15 धावा, 7.50 ची सरासरी आहे. म्हणजे तुम्ही इथून लास्ट 30 पर्यंत जाऊ शकता. वेग वाढवावा लागेल. 12 चेंडूंचा अजूनही खेळ आहे उमेश. नक्कीच एखाद्या कुठल्या फलंदाजाला इथे जबाबदारी स्वीकारली. गोविंद आहे डावखुरा फलंदाज, त्यानंतर येणाऱ्या फलंदाजांमध्ये सुद्धा चांगले फलंदाज आहेत. येणाऱ्या 2 षटकामध्ये जरी 25 धावा आल्या तरी 40 कडे पाहू शकतो वडोनगर संघ. नक्कीच एक चांगली आपण चर्चा केली. 25 धावा येणं आहे इथे, कारण की पहिल्या 15 धावा आलेल्या आहेत. कसं तरी 40+ जाणं फार महत्वाचं असतं वडोनगर संघाला, कारण की घरच्या मैदानावर खेळते चेरोबा कोण. आणि आता षटक क्रमांक 3 परेश महाजन. थोडासा वेळ घेत आहे चेरोबा कोण. जनमन गोवे संघाने आपली तयारी नक्कीच करून ठेवायची आहे. टॉस बॉक्स मध्ये मॅच समाप्तीच्या नंतर आपण कॅप्टनला पाठवून द्यायचं आहे. फ्लाइट डिलिव्हरी टाकली होती, हलकासा बाउन्स देखील मिळाला तर विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडूने सुरुवात केली उमेश परेशने. नक्कीच स्पिन गोलंदाजी ते पाहायला मिळते आणि स्पिन गोलंदाजीवर तुम्ही खडे शॉट मारणे खूप मुश्किल असते आणि तेच काम इथे करतोय फलंदाज. एक संधी आहे फलंदाज की फुटवर्कचा वापर करावा लागेल अशा गोलंदाजी समोर. परेश महाजन पुन्हा एकदा त्या प्रकारचा आता कटर चेंडू टाकला होता, थोडासा बाहेरच्या बाजूने चेंडूला मूव्ह केला होता गोलंदाज परेशने. बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट आहे. फलंदाजाची हालचाल बघून इथे चेंडूचा वापर करीत आहेत परेश महाजन. आता जागेवर नाही तर पुढे निघूनच हा स्ट्रोक घ्यावा लागेल तरच चेंडू बॅटला लागेल असं आपल्याला देखील वाटतोय. परेश महाजन आता फसला गेलाय आणि चेंडू हवेमध्ये आणि पुन्हा एकदा आज जर झेल झाला असता यस लोगो मग हॅट्रिक झाली असती. आसमान में थी गेंद, उसके नीचे दीपक मुकादम थे, काफी आगे निकल चुके थे उमेश. नक्कीच लगातार सर्वचे सर्व घेर टाकले होते दीपक मुकादम यांनी. ते थांबलेच नाहीत, ते पुढे गेले, झेल मागे राहिला. 18 धावा झालेल्या धावफलकावर 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. परेश महाजन चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय. अनुभवाची कुठेच कमी नाहीये. भरपूर वर्ष ग्रामीण क्रिकेट मग भिवंडी BC4 फॉर्मॅट देखील खेळलेले खेळाडू आहेत. त्याच्यामध्ये खास करून आपण बघितलं परेश महाजन, एकता मेजर प्रशांत म्हात्रे, दिनेश भोईर आपण पाहतोय. आणि आता आपण पाहतोय बॅटर आता स्ट्रायकिंग वर आहे तो म्हणजे गोविंद पाटील. मागच्या मॅचचा मान ऑफ द मॅच. अपेक्षा फार आहे उमेश या मॅच मध्ये. 9 चेंडूचा खेळ बाकी आहे इथून अजूनही. परेश पुढचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, काय घडलं तिथे, बॅटची एज अँड गॉन. अजून एक विकेट. गोविंद देखील परतीचा प्रवास करतोय. बडी मछली जाल में फंसी हुई. जेवढे जुने जाणते खेळाडू आहेत तेवढेच जुने गाणे लावतायत, ते चांगलं आहे. पारंपरिक संगीत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये दीपक गेलाय. इथून नक्कीच दबाव झालेला आहे वडोनगर संघावर, कारण की आतापर्यंत 5 विकेट गमावलेले आहेत उमेश. महत्वाचे 5 विकेट गेलेले आहेत. मगापासून 3 चेंडू बघितले परेशचे, तिन्ही त्यांनी लेग स्पिन स्टाईल मध्ये टाकले. हा चेंडू मात्र गोविंदसाठी हा डावखुरा बॅटर होता. हा टिपिकल ऑफ स्पिन बघायला मिळाला आणि त्याच्यामध्ये तो फसला. पाहूया आता पुढचा चेंडू कोणत्या प्रकारचा असेल. बॅटर देखील दुसरं आहे, त्याच्यासाठी देखील तोच चेंडू टाकला, मात्र पोलर चेंडू होता. एक सिंगल आली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा कंप्लीट आहेत. दिनेश मुकादम चेंडूला फील्ड करतायत, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. तर शेवटचा चेंडू होता. तर अल्पेश एक चेंडू बाकी आहे. यस, एक चेंडू बाकी आहे. सुनील म्हात्रे सर लगेचच यस, त्यांचं लक्ष आहे, बारक्याने लक्ष आहे त्यांचं. काल मात्र 5 चेंडूने षटक समाप्त होता एका पंचांच्या माध्यमातून. त्याचं नाव आवर्जून घेऊ आम्ही, माधव ठाकरे सर. होतं कधी कधी असं. अल्पेश चांगलं काम करताना अल्पेश आपण पाहतोय आणि त्यावर आता आपण पाहतोय अजून एक धक्का लागलाय. अजून एक बॅटर आउट. शेवटच्या चेंडूवर देखील विकेट.
असते, थोडी थोडी चूक कुठे ना कुठे होत असते आणि त्यांचं सोल्युशन पण लगेच निघतं. टेक्नॉलॉजी आहे, काही पण होऊ शकतो. नक्कीच जेव्हा हे खेळाडू खेळायचे तेव्हा लाईट गस नव्हतं आणि आता टेक्नॉलॉजीमध्ये भरपूर काही आहे. प्रिन्स मूवीज आली, त्यानंतर भरपूर अशा ज्या वाहिन्या आहेत त्या सुरू झाल्या. आता क्रेडिट आपण प्रिन्स मूवीजला देणार आहोत. त्याने भिवंडीचा पहिला चेंडू आर्के ट्रॉफी पासून दाखवला. त्याच्या अगोदर विलासर पाटील साहेबांनी सर्वांना दाखवलं, मात्र युट्यूबच्या माध्यमातून नेण्याचं काम प्रिन्स मूवीजने केलं. आपण त्यानंच क्रेडिट देणार आहोत या भिवंडीचा. क्रिकेट खूप पुढे गेलेलं आहे, कारण पहिल्या 20-25 वर्षापूर्वी पॅरागॉनची चप्पल घालून गोलंदाजी करायचे. नक्कीच नक्कीच सर्वांनी बघितलं. मात्र आता शेवटचा षटक आहे. अल्पेश सांगत आहेत की गणेश भोईर यांच्या षटकामध्ये जास्तीत धावा काढावा लागतील वडूनगर संघाला. धावा कुठेतरी कमतरता आहेत या 3 षटकापर्यंत. पहिला चेंडू आहे, पहिला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकला तर खोदून काढला चेंडूला. एक धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, वेगाने थ्रो चाललाय, त्याहून वेगाने धाव कंप्लीट केली आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. नक्कीच जीवाचं रान केलं होतं एका रनसाठी. धाव किती महत्वाची आहे आता वडूनगर संघालाच माहिती आहे. धाव संख्या 22 धावा आहे उमेश, आणि अजूनही 5 चेंडूचा खेळ आहे. नक्कीच या येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 10-12 जरी धावा आल्या तर एक सन्मानजनक स्कोर या संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. गणेश भोईर प्रयत्न तेच दिसत आहेत. ओ मोठा फटका खेळाचा लेग कटर चेंडू टाकला गेलाय. स्विंग अँड मिस डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी, फिरकी गोलंदाजी पाहायला मिळते. कारण तो बॅटर आहे, तो वडूनगर संघाचा संघ नायक आहे आणि गेले 3-4 चेंडू खेळलेला जागरूनच खेळण्याचा प्रयत्न केला. कुठेही फुटवर्क तिथे दिसत नाहीये. फुटवर्कचा वापर करावा लागेल. पुन्हा एकदा चेंडूला लेग साईडला खेळला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने, आता स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि आता पहा तिथे काय घडलंय. रनआउटचा विकेट मिळेल. आहे. जेव्हा मुख्य खेळाडू असतात तेव्हा बाकीच्या खेळाडूंना फलंदाजी मिळत नाहीये. आता चाचणीमध्ये असे 5 ते 6 संघांना मी बघितले की सर्वांना बॅटिंग मिळाली होती. आमच्या संघाला सुद्धा, मला सुद्धा यावर्षी बॅटिंग मिळाली. प्रत्येकाचं स्वप्न असतं खेळपट्टीवर जाऊन एखादा मोठा फटका खेळावा. तिथे धावा मिळते. 1 धावा झालेल्या आहेत, त्या म्हणजे 24 धावा. 24 एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का प्रेक्षकांना? 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. कंजूस भरी गोलंदाजी आहे गणेश भोईर यांची. धावा मिळत नाहीये. प्रयत्न करतायत मात्र चौकार षटकार पाहायला मिळाला नाहीये. एक चौकार आला होता राजेश पाटीलच्या बॅटमधून. पुन्हा एकदा आपल्या जागेवर जाताना आपण गणेश भोईरला शेवटचा चेंडू आहे आणि बॅटर सज्ज होत आहे. कालूराम, मोठा फटका खेळावा लागेल. भिंगरी स्ट्रोक सिद्दीक बाबे सरांच्या भाषेत. ऑफस्टिकच्या बाहेर वाईटचा इशारा बंधांच्या माध्यमातून. विकेट कीपर पहा, निवांत विकेट किपिंग करताना आपण पाहतोय प्रशांत म्हात्रे यांना. नक्की संध्याकाळच्या सत्रामध्ये कमीत कमी 30+ तरी धावा पाहिजे होत्या, तसं मात्र झालेलं नाही. चांगली गोलंदाजी बघायला, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. या उलट फलंदाजीला दोष देणार नाही, कारण गोलंदाजी खूप चांगली झाली. अगोदरच धावा सरळ प्लेट ने बनत. ओ रातों के काती दिल में चलते हुए वापर राजेंद्र पाटील. नक्कीच मला वाटतं 3 धावा वाचवल्या. दीपक मुकादम यांनी जी झेल सोडलेली ना, आता ते म्हणू शकतात की राहत की 6 महिने, कारण की अंडर 30च्या आतमध्ये ठेवला गेलाय. फक्त धावा झालेल्या आहेत अल्पेश सांगते 26 आणि 27 धावांचा एक छोटासा आव्हान ठेवलाय. पाहूया कोणत्या प्रकारे पूर्ण होईल. उमेश पाटील यांचा आवाज तुम्हाला ऐकायलाच मिळेल पुढच्या डाबामध्ये.
अजून एक सामना खेळायचा आहे, हे लक्षात असू द्या. सेमीफायनलचा सामना अजून बाकी आहे. 27 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे चिरुबक्कोन या संघासमोर. चला फलंदाज पाडून द्यायचे मैदानाच्या आतमध्ये, कारण की अजून एक सामना होणार आहे आणि तो सामना बघण्याकरिता प्रेक्षक मोठ्या संख्येने जमा होत आहेत. जय हनुमान गोवे टीम ज्या संघाने काल भरपूर चांगला क्रिकेट खेळला आणि उमेश पाटील तुम्हाला आता संध्याकाळ झाली तर प्रेक्षकांची गर्दी देखील भरपूर पाहायला मिळेल. कोणकरांचं क्रिकेटवर भरपूर प्रेम आहे आणि कोण गावामध्ये एकच 40 प्लसचा संघ आहे तो म्हणजे चेरोबा. नाही तर इतर गावात मग नवीन 40 प्लस असो, मग ज्युनियर 40 प्लस असो, सिनियर 40 प्लस, सर्वच 40 प्लस. आमच्या गावामध्ये टोटल 18 टीम आहेत, सर्व संघटनेमध्ये आहेत. गावात एकही प्लेअर राहिलेला नाही आमच्या गावात, सर्व खेळत आहेत. लहान मुले पण 5 सिटी इमर्जन्सीच्या टीम आहेत, अंडर-20 आहे, अंडर-40 आहे, सगळा काही आमच्याकडे 40 प्लस सर्वच आहेत. आता ओरिजिनल 40 प्लस मध्ये 2 टीम आहेत, त्या कशा बनल्या आम्हालाच माहित आहेत. ग्रामीणच्या 3 टीम आहेत प्रॉपर, ग्रामीणच्या 3 प्रॉपर टीम आहेत. 40 प्लसच्या 6 टीम आहेत आणि आता ओरिजिनल मध्ये 2, 8 टीम ते आहेत. अल्पेश, जयदुर्गा, गावदेवी बरोबर, मास्टर मध्ये 2. चला मॅच ऑन करायची आहे. अजून एक सामना खेळणं बाकी आहे. सूर्यनारायण मात्र आपल्याला थांबणार नाहीये. चला जय हनुमान गोवे रिपोर्टिंग करायचे. जय हनुमान गोवे, जय हनुमान गोवे. सेमीफायनलचा राऊंड खेळण्यासाठी आपण सज्ज व्हायचं आहे. आपण संपर्क साधायचा आहे. आपला कर्णधार कुठे असेल टीम घेऊन यायचं आहे पूर्ण तयारीनिशी. तर श्री रवींद्र परटोले सर तसेच प्रदीप पाटील सर आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं स्वागत आहे. सरपंच उपसरपंच चषक 2025 मध्ये. तर पहिले षटक घेऊन महेश काबूकर, 27 धावांचं आव्हान आहे चिरुबक्कोन या संघासमोर. सलामीची जोडी मैदानात. महेश नाईक आणि प्रशांत म्हात्रे, स्ट्राईकला प्रशांत म्हात्रे. पहिला चेंडू सोडून दिलेला आहे. लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू खुलजा सिमसिम. पहिलाच वाईट चेंडू. अवांतर धावसंख्येने खाते उघडताना 1 धाव. दुष्काळात 13वा महिना म्हणायला लागेल, कारण स्कोर कमी आहे. फक्त 26 धावा बनवल्या गेल्यात वडूनगर संघास. फुलटॉस चेंडू होता, लोअर फुलटॉस चेंडू कव्हरच्या डोक्यावरून खेळले आहे. चेंडू जातोय सीमारेषेकडे, येतोय चौकार. नॉन स्ट्राईकचे अंपायर माधव ठाकरे सर यांचा डान्स आपण बघितला. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. संदीप पाटील याच्या हातामध्ये हा झेल जातोय. पहिला हादरा बसतोय चिरुबक्कोन या संघाला. प्रशांत म्हात्रे हा फलंदाज बाद होतोय.
झालेले आहे प्रशांत मात्रे एक चौकार मारल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर बाद होताना दिसत आहे. चांगलं कमबॅक महेश काबूकर या गोलंदाजाचे. नवीन बॅटर संघनायक देवेंद्र मुकादम मैदानात दाखल झालेले आहेत. सत्तावीस धावा फक्त बनवायच्या आहेत. खेळपट्टीवर टिकणे गरजेचं आहे. महेश काबूकर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. अतिशय सुरेख असा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी म्हणता येईल या चेंडूला. आणि संध्याकाळचं सत्र आहे. संध्याकाळची ती मॅच आहे सेमीफायनलची मॅच. तिथं टॉस जी नाणेफेक आहे ती खूप महत्वाची ठरणार आहे. अतिशय सुरेख असा चेंडू होता. कसा बसा बचाव केलेला आहे देवेंद्र याने. एक धाव मात्र मिळते. एक धावेने संघाची धाव संख्या होती ती 5. 6 धावा झालेल्या आहेत. पहिला बॉल वाईड होता त्यानंतर एक चौकार आणि आता एक सिंगल आलेले. 6 धावा. महेश नाईक स्ट्राईकला असेल. सोडून दिलाय चेंडूला. पुन्हा एकदा खुलजा सिमसिम खिडकी उघडलेली आहे. दरवाजा उघडलेला आहे. व्हाईट बॉल. धावसंख्या होती ती 7. महेश काबूकर पुन्हा एकदा चेंडू सोडून दिलेला आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अवांतर 3 व्हाईट चेंडू या षटकामध्ये टाकण्यात आलेले आहेत. संदेश नक्कीच ऑलरेडी धावा कमी आहेत आणि त्यामध्ये या प्रकारच्या धावा कुठेतरी डोकेदुखी ठरत आहे वडूनगर टीम संघासाठी. एक मुख्य गोलंदाज आहे त्याच्याकडून अपेक्षा आहे विकेटची. आता त्यांच्याकडून देखील या चुका होत आहेत. बॅक टू बॅक 2 व्हाईट टाकले. अगोदर एक टाकलेला आहे. टोटल 3 व्हाईट या ओव्हरमध्ये टाकण्यात आलेले आहेत. कुठेतरी दबाव स्पष्ट दबाव जाणवतोय. महेश काबूकर एका मोठा क्रिकेटर आहे ऑलराऊंडर आहे पण त्याच्यावर सुद्धा दबाव आलेला आहे कारण धावसंख्या कमी आहे. नक्कीच जेव्हा अंशिकामध्ये खेळायचे तेव्हा काय गोलंदाजी आम्ही बघितली जवळून. फार मोठे क्रिकेटर आहेत. वय 40 गाठल्यानंतर देखील त्यांची जिद्द आहे क्रिकेटची. नक्कीच यापुढे चेंडू अतिशय सुरेखरित्या खेळून काढलेला आहे देवेंद्र यांनी. एक धाव पूर्ण. तेवढेच चांगले क्षेत्ररक्षण काळीराम पाटील यांच्याकडून झालेलं आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. 2 धावा मात्र वाचवू शकले नाहीत. 2 धावांनी संघाची धावसंख्या 11. जो पहिला केपीएल झाला तो ना उमेश दादा तुमच्या माहिती करता 32 संघ तयार झाले होते. केपीएल मध्ये कोणगाव प्रीमियर लीग जी झाली होती 32 संघांनी सहभाग घेतला होता त्या केपीएल मध्ये. आणि तो नंतर आपण जर विचार केला वडूनगर जे दिवाळी चषक असतो तिथे 23 संघ यावर्षी तयार झाले होते. क्रिकेटवर किती मोठा प्रेम आहे या 2 गावांचा आपल्याला माहिती आहे. आता या स्पर्धेनंतर पुन्हा एकदा एक मोठी स्पर्धा होईल तेव्हा ते संपूर्ण गाव खेळत असतो. त्याला कोणगाव बिग बॅश असं म्हटलं जात आहे. 70 तो अलग आहे मात्र कोणगाव बिग बॅश मागच्या वर्षी झाला होता. तिथे देखील तब्बल 26 संघ खेळले होते. नक्कीच कोणगाव म्हटलं तर क्रिकेटची पंढरी म्हटलं जाईल. भिवंडी तालुक्यातील खूप आणि भिवंडी तालुक्यात एक मोठं गाव आहे कोणगाव. कारण मी प्रथमच या क्रीडानगरीमध्ये आलेलो आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 11 अशी धावसंख्या झालेली आहे. उर्वरित 18 चेंडू मध्ये 16 धावा बनवायच्या आहेत. 18 चेंडू आणि 16 धावा. गोलंदाजीसाठी तयार होते गोलंदाज गोविंद याला जादू करायला लागेल. हा जर सामना जिंकायचा असेल गोविंद या मागच्या सामन्यामध्ये जशी जादू केली तशी जादू इथे दाखवायला लागेल गोविंद याला. अठरा चेंडू आणि 16 धावांची गरज. समोर महेश नाईक. स्विच हिटचा फटका. परफेक्ट कनेक्शन. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावा पूर्ण केलेले आहेत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 3री धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. एक धाव इथे जरूर चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. 2 धावा वाचवल्या होत्या परंतु गचालचे थ्रो त्याच्यामुळे 1 धाव अजून गेली. ओव्हर थ्रो झाला. 14 धावा धाव बलकावर.
पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न केला गेला. निर्धाव चेंडू. खेळाडू कक्षातून आता आवाज येतोय सर्वच खेळाडूंचा. सरळ बॅटने खेळा, सरळ बॅटने खेळा. धावा कमी आहेत. अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने. एक धाव पूर्ण. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. 1 का फॉर. अठरा धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. 19 धावा धावफलकावर लागत आहेत. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल. विजयाच्या दिशेने वाटचाल चालू आहे चेरुबा कोण संघाची. 19 धावा झालेल्या आहेत. फक्त 8 धावा बनवायच्या आहेत. गोविंद पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. ते मात्र अतिशय सुरेख असा फटका सजवला आहे. संदीप पाटील सर्वात डेंजर फिल्डर आहेत. वीस धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. 1 बाद 20. फक्त 7 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. अतिशय सुरेख असा ड्राईव्हचा फटका. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज महेश नाईक धावबाद. जय हनुमान गोवे संघाचा कर्णधार तयारीत राहायचंय टॉस बॉक्स मध्ये. हा सामना संपल्यानंतर लगेच टॉस होणार आहे आणि हा टॉस महत्वाचा असणार आहे आणि संध्याकाळचं सत्र आहे. आणि सिद्दीक भावे सर या टॉस साठी आपण तयार राहायचं आहे. वेलकम दिनेशजी भामरे पंच. वेलकम सचिन. कॅप्टन बंडू पाटील. गोलंदाजीसाठी तयार होते गोलंदाज भिरू. समोर फलंदाज असेल दिनेश भोईर. अतिशय सुरेख असा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. 1 धाव पूर्ण. फक्त 1च धाव मिळणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. धावसंख्या होते ती 22. फक्त 5 धावा दूर आहे विजयापासून चेरुबा कोण संघ. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या सत्रामध्ये चेरुबा कोण संघाकडून. जवळजवळ सर्वच फलंदाजांना तिथे बॅटिंग करण्याची संधी मिळाली वडोनगरच्या. अतिशय सुरेख चेंडू. पंचांचा निर्णय. व्हाईट बॉल. कट 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 कट. दरवाजा उघडलेला आहे. धावसंख्या होती 23. फक्त 4 धावा दूर विजयापासून. अतिशय सुरेख असा फटका. वेलकम राज पाटील. राज बावला या नावाने प्रसिद्ध आहेत. उत्कृष्ट असे गोलंदाज. यावेळी फटका उडवलाय. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. षटकार.
सन्माननीय श्री गणेश पाटील माजी सरपंच आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर आमचे आदर्श शिक्षक आमचे गुरुवर्य रवींद्र तरे सर आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कारण की आजचा मॅच आजूबाजूचे दोन्ही संघ आहेत, जीवनमान गोवे आणि चिरवा कोण. मात्र या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अल्पेश आम्हाला सांगतील, ज्याने चांगली गोलंदाजी केली आहे, 2 विकेट्स घेतले, 5 धावा दिल्या फक्त. नाव आहे परेश महाजन, इज अ मॅन ऑफ द मॅच. परेश ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. परेश आपण व्यासपीठावर यायचंय आणि व्हाईस ऑफ टाणी सिद्दीक बाबे सर आपण जोडायचंय आता कॉम बॉक्स मध्ये. पंढरीनाथ भोईर साहेबांच्या माध्यमातून आपल्याला निमंत्रित करतोय आम्ही. पुन्हा एकदा आपण आमच्या कॉम बॉक्स मध्ये या. शेवटचा मॅच आहे, थोडीशी गरम करा आपण मॅच. सन्माननीय मनोज पाटील आणि राजू पाटील साहेबांच्या शुभास्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी इथे आपण देतोय. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष, त्याचबरोबर उत्कृष्ट क्रिकेटपटू मनोज पाटील आणि राजूदादा पाटील ही मॅन ऑफ द मॅच देतात. आपण पाहतोय परेश, खूप खूप अभिनंदन आणि सेमी फायनलच्या मॅच साठी खूप सारे शुभेच्छा आहेत. वेलकम सन्माननीय आमचे गणेश मामा पाटील.